नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी नक्कीच नवीन आणि तितकाच उपयोगाचा ठरेल. चला, थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली पहिली टिप आहे मेणबत्तीविषयी. पहा, डायनिंग टेबल असेल किंवा एखाद्या कपड्यावरती ज्यावेळेस अशी मेणबत्ती आपण लावतो, बराच वेळ मेणबत्तीचे जे मेण आहे त्या सरफेसवरती, एखाद्या काचेवरती किंवा सरळ एखाद्या कपड्यावरती हे मेण सांडतं. आता हे सांडलेलं मेण म्हणजेच वॅक्स जर कपड्यावरती असेल किंवा एखाद्या सरफेसवरती असेल, तर ते स्वच्छ कसं करायचं तेही कुठेही न घासता किंवा कपडाही डॅमेज न करता. पहा, त्यासाठी सगळ्यात आधी या कपड्यावरती जे एक्सेस मेन आहे, म्हणजे जे वरच्या-वरती आहे, ते एखाद्या लाकडी चमच्याने आपल्याला असं हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे. म्हणजे एक्सेस मेन आपण काढून घेतलं. यानंतर एक साधा पांढरा पेपर आणि आपल्याला इस्त्री हवी आहे. आता हा पांढरा पेपर जिथे मेणाची डाग आहे त्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर आपली इस्त्री नॉर्मल टेम्परेचरला आपल्याला गरम करायची आहे. इथे आपल्याला पांढराच पेपर हवा आहे, कुठलाही कलर पेपर घ्यायचा नाही. आता अशा प्रकारे नॉर्मल टेम्परेचरची ही इस्त्री या मेणाच्या डागावरती फिरवत गेलात तर तुम्ही पाहाल जेवढं काही मेण आहे हे या गरम इस्त्रीमुळे विरघळलं जातं आणि सगळं या पांढऱ्या पेपरला लागलं जातं. त्यामुळे कुठेही तुमचा कपडा खराब न होता सगळं मेण या पेपरला लागलं जाईल. आता जोपर्यंत याचा मेण निघत नाही तोपर्यंत अशीच ही इस्त्री आपल्याला फिरवत जायची आहे. इस्त्री नसेल तर असं हे जे हेअर ड्रायर असतं त्याचाही वापर तुम्ही इथे करू शकता. तर कपड्यावरती सांडलेलं हे मेणबत्तीचं मेण साफ करण्याची ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सकाळच्या चहासाठी किंवा एखाद्या गोडाच्या पदार्थासाठी सुद्धा आपल्याला लागते वेलची पावडर आणि त्यासाठी बरेच जण काय करतात, ही जी वेलची आहे त्याची साल काढून बियाही सेपरेट करतात आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर टाकून ही वेलची पावडर बनवतात. परंतु बऱ्याच जणांना साखरेचंही पथ्य असल्यामुळे साखर चालत नाही. मग अशा लोकांनी विदाऊट साखर म्हणजे साखरही न वापरता ही वेलची पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत. पहा, त्यासाठी अगदी फ्रेश अशी हिरवी विलायची मी इथे घेतलेली आहे. विलायची घेताना सुद्धा अशी पिवळी घ्यायची नाही, अगदी फ्रेश अशी हिरव्या रंगाची वेलची आपल्याला घ्यायची आहे. तर अंदाजे 1 कप भर इथे मी हिरवी विलायची घेतलेली आहे. आता ही विलायची आपल्याला गॅसवरती अगदी मंद आचेवरती एखाद्या कोरड्या कढईमध्ये किंवा अशा स्वच्छ पॅनमध्ये आपल्याला गरम करून घ्यायची आहे. या विलायचीचा आपल्याला रंग वगैरे सुद्धा बदलायचा नाही, फक्त हलकी गरम करायची आहे. यामुळे काय होतं, वेलचीमध्ये जे एक्सेस मॉइश्चर आहे, ओलावा असेल तो दूर होईल आणि ही वेलची व्यवस्थित ग्राइंड होईल, मिक्सरमध्ये व्यवस्थित याची पावडर होईल. पहा, वेलची अगदी काही मिनिटभरासाठी मी ही गरम करून घेतली. यानंतर एका प्लेटमध्ये काढायची, पूर्णपणे थंड होऊन द्यायची. यानंतर पूर्णपणे थंड झालेली ही वेलची आपल्याला मिक्सरच्या कोरड्या अशा स्वच्छ भांड्यात काढायची आहे. ही आपल्याला अशीच फिरून घ्यायची आहे, याची साल किंवा बिया वगैरे आपल्याला सेपरेट करायच्या नाही. तर अगदी काही सेकंदाच्या गॅपमध्ये 2 ते 3 वेळा फिरवत ही वेलची मी व्यवस्थित मिक्सरला फिरून घेतली. आता यानंतर एक जाडसर अशी चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये ही जी वेलची पावडर आहे ती आपल्याला चाळून घ्यायची. म्हणजे एक्सेस या सालीचं जे मिश्रण आहे ते वरती चाळणीत आपल्याला मिळेल आणि खाली ताटामध्ये अगदी बारीक अशी वेलची पावडर आपल्याला मिळणार आहे. या चाळणीमध्ये वरती जी शिल्लक राहिलेला जाडसर भुगा आहे तो सुद्धा 1 ते 2 वेळा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. म्हणजे कुठेही वेलची पावडर आपली वाया जात नाही. अगदी शेवटपर्यंत बारीक अशी पावडर आपल्याला मिळते. आणि शेवटी जरी थोडाफार वेलचीची जी साल आहे ती शिल्लक राहिली तर तुम्ही रोजच्या चहा पावडरमध्ये ती वापरू शकता. पहा, अशा प्रकारे थोडी सुद्धा साखर न वापरता, साल वगैरे सेपरेट न करता ही मस्त अशी होममेड आपली वेलची पावडर तयार झालेली आहे. ही वेलची पावडर अगदी कोरड्या स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे. अगदी वर्षभर सुद्धा ही अशी छान सुगंधी राहते. अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच हिरवीगार अशी वेलची पावडर आपली तयार झाली आहे. तर साखर न वापरता, साल वगैरे सेपरेट न करता वेलची पावडर बनवण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा ही ट्रिक नक्कीच नवीन आणि उपयोगाचीही ठरेल. आपली पुढची टिप आहे दातांविषयी. पहा, दात जर पिवळे झाले असतील, किडले असतील किंवा आपल्या तोंडाची दुर्गंधी येत असेल, हिरड्या जर सुजल्या असतील आणि दातांच्या अशा अनेक समस्यांसाठी अगदी खात्रीशीर असा घरगुती उपाय ज्याच्या एकाच वापरामुळे तुम्ही पाहाल दातांसंबंधीच्या या सगळ्या समस्या नक्कीच दूर होतील. तेही कुठल्याही डेंटिस्टकडे न जाता, एकही रुपया खर्च न करता घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून हा उपाय आपण बनवू शकतो. पहा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे
सैंधव मीठ जे आपल्या किचनमध्ये असतंच. आता सैंधव मीठ नसेल तर रोजच्या स्वयंपाकासाठी जे साधं मीठ आपण वापरतो, तेही सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पहा अगदी छोटासा चमचाभर हे सैंधव मीठ आपण घेतलेलं आहे. यासोबतच आपल्याला लागणार आहे हळद. हळद जी आपण रोजच्या स्वयंपाकासाठी वापरतो, ही हळद आपल्याला घ्यायची आहे. इथे मी कस्तुरी हळद घेतलेली आहे, ज्याला वाईल्ड टर्मरिक असंही म्हटलं जातं. कस्तुरी हळदऐवजी तुम्ही साध्या स्वयंपाकातली रोजची नॉर्मल जी हळद असते ती सुद्धा वापरू शकता, काहीही हरकत नाही. हे दोन्ही पदार्थ छान एकत्र करायचे म्हणजे दातांवरती लावताना कुठे हळद तर कुठे मीठ आपल्याला लागणार नाही. आता सगळ्यात शेवटी आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला वापरायचं आहे अगदी शुद्ध असं कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल. नारळाचं तेल टाकून सुद्धा अगदी घट्टसर अशी पातळ पेस्ट आपल्याला याची तयार करायची आहे. आता ही जी होममेड पेस्ट तयार झालेली आहे, हीच आपल्याला अगदी आठवड्यातून 3 वेळा दातांवरती लावायची आहे. ही पेस्ट सरळ तुम्ही बोटांनी किंवा साध्या आपल्या टूथब्रशवरती लावून सुद्धा दातांवरती वापरू शकता. अगदी मिनिटभर या होममेड पेस्टनी आपल्याला दातांना मसाज करायचा आहे. स्वच्छ पाण्याने गुळणा करून आपले दात स्वच्छ करायचे. तुम्ही फक्त एकाच वापरात याचा फरक पाहाल. दातांवरती पिवळेपणा असेल, तोंडाला दुर्गंधी वगैरे येत असेल तर या सगळ्या समस्या या एका पेस्टने दूर होणार आहे. तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही पाहिलं असेल, घरातील ही मुलं पेन्सिल, पेन, क्रेयॉन्सने आपल्या इलेक्ट्रिक जे स्विचबोर्ड असतात त्यावरती डिझाईन वगैरे, मार्क वगैरे करतात. त्याचबरोबर आपले नेहमी हात लागल्यामुळे हे स्विचबोर्ड किंवा स्विच हे अगदी चिकट, काळपट होतात. मग हे स्विचबोर्ड कुठलाही महागडा स्प्रे किंवा क्लीनर वगैरे न वापरता घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या एका तेलापासून हे तुम्ही स्वच्छ करू शकता. हो, आपल्या घरामध्ये असलेलं जे नारळाचं तेल आहे, ते आपल्याला घ्यायचंय आणि याच नारळाच्या तेलाच्या मदतीने हे कितीही डाग लागलेले स्विच बोर्ड तुम्ही स्वच्छ करू शकता. आणि त्यासाठी एखादा टिश्यू पेपर किंवा साधा कॉटन घ्यायचा आहे, त्यावरती थोडंसं हे नारळाचं तेल आपल्याला टाकायचं आहे. आता याच नारळाच्या तेलाच्या मदतीने तुम्ही इथे समोर व्हिडिओतच पाहताय, अगदी काही सेकंदातच एकाच वाईपमध्ये पेनाचे, पेन्सिलचे, क्रेयॉन्सचे किंवा आपल्याच हाताचे लागलेले काळपट चिकट डाग सहज स्वच्छ होऊ लागलेत. अजिबात सुद्धा आपल्याला मेहनत घेण्याची गरज नाही. हे स्वच्छ करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे. हे स्विच बोर्ड स्विच स्वच्छ करत असताना पॉवरचे जे मेन कनेक्शन आहे ते बंद करूनच हे स्विच बोर्ड आणि स्विच आपल्याला स्वच्छ करायचे. तर पहा, कॉटन असेल किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने या तेलाच्या मदतीने स्विचच्या मध्ये जे गॅप आहे ती सुद्धा सहज स्वच्छ होते. त्यामुळे इथे मी पेपरचा वापर केलाय आणि तुम्ही पाहताय अगदी काही सेकंदातच आपलं हे काळपट आणि डाग पडलेलं स्विच बोर्ड अगदी छान स्वच्छ झालेलं आहे. तर ही ट्रिक सुद्धा तुम्ही एकदा नक्की वापरून पहा. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आजच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.